मूर्तिजापूर शहर तहसील परिसरात आठवडी बाजारात सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैलानी बाबाच्या दर्ग्यात 3 दिवसापासून माकड वास्तव्यात असून ते मजारीवर डोके टेकून बसल्याच्या चर्चेला उधाण आल्याने बघणाऱ्यांची अलोट गर्दी वाढत आहे। शुक्रवारी सकाळच्या दरम्यान एक काळ्या तोंडाचे वानर आठवडी बाजारात सैलानी बाबाच्या दर्ग्यासमोरील पारावर बसून होते। कालांतराने या वानराने दर्ग्याच्या आतमध्ये प्रवेश केला व मजारीवर डोके ठेवून बसले असल्याचे प्रत्यक्षदर्शींना दिसून आले। दिनांक 1 ऑगस्ट रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण असल्याने इबादत करण्यासाठी लहान थोर मंडळी दर्ग्यावर येतात। ही बाब दर्शनार्थीच्या निदर्शनास येताच काहींनी वानराच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला असता त्यांना कोणत्याही प्रकारची इजा केली नाही। 3 दिवसापासून वास्तव्यास असलेले वानर लघुशंका तसेच विष्ठा करण्यासाठी दर्गाबाहेर जाते आणि लगेच मजारी जवळ येऊन बसत असल्याची माहिती काही हौशी लोकांनी दिली असून ही बाब वनविभागाला माहिती पडताच त्यांनी वानराला दर्गाबाहेर हाकलून लावण्याचा प्रयत्न केला। मात्र वानर दर्गाबाहेर जाण्यास राजी नसल्याने प्रयत्न निष्फळ ठरले। याबाबत विदर्भ न्यूजने अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता वानर आजारी असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात येऊन सोडून देण्यात आल्याची माहिती आहे। या कालावधीत वानराच्या मागे कुत्र्याचा कळप लागल्यामुळे ते पार घाबरून गेले। वानराने या परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी दर्ग्याचा आसरा घेतला। त्याची घाबरगुंडी उडाल्याने ते वास्तव्यास असल्याचे बोलल्या जात आहे। पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आल्याने औषधांची गुंगी असल्यामुळे मजारीवर डोके टेकून बसले असल्याची माहिती समोर आली आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।